मित्रांनो, मी सुषमा. स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल सुषमा ब्लॉगमध्ये. चला तर खूप वेळ न घालवता किचन टूरला सुरुवात करूया. किचनकडे वळताच समोरासमोर पाठीमागचा दरवाजा आहे. चला तुम्हाला दाखवते. तिकडे कपडे धुवायचा गोटा आहे. त्याच्याच बाजूला पाण्याचे 2 ड्राम ठेवलेले आहेत. पावसाळा असल्यामुळे एक ड्राम पलटी मारून ठेवला आहे, त्यामुळे सध्या मी तो वापरणार नाही आणि दुसऱ्या ड्राममध्ये पाणी भरून ठेवते. किचनची सुरुवात मी कॅलेंडर पासूनच करते, कारण कुठलं काहीही ठरवायचं झालं तर आपण तारीख बघूनच करत असतो. पाठीमागच्या दरवाजा बाजूलाच टेबलवर घासलेली भांडी ठेवून आहेत. साईडला भाज्यांचं स्टँड आहे. त्यामध्ये आलू, कांदा, लसूण ठेवलेले आहेत. त्याचा कचरा खाली पडू नये म्हणून त्याखाली कागद टाकलेली आहेत. किचनला ही एक मोठी खिडकी आहे. तिथे खलबत्ता, स्टोरेजमध्ये बारीक सारीक चमचे आहेत. तेलाची कॅन, तिखट मीठ, हळदीचा डब्बा आहे. त्याच्याच बाजूला पावशी ठेवलेली आहे. खिडकीच्या बाजूला स्विचबोर्ड आहे. गॅस ओट्यावरती कोरपाट बेलन ठेवायचं स्टँड आहे. कपांचं पण स्टँड आहे. आमचं सर्वांचं जेवण वगैरे झालं. सकाळचे यांचे टिफिन पण गेलेत आणि उरलेला भात, पोळी, भाजी काढून ठेवलेली आहे. इकडे गॅस सिलेंडर आहे. तिकडे कोपऱ्यामध्ये भांडे घासणी साबणाचा डब्बा आहे. बेसिंगला वरती अटॅच 2 नळ आहेत आणि त्यावरच पोळ्यांचा तावा ठेवलेला आहे. गॅस ओट्याखाली कडप्यावरती ताटं, ग्लास, वाट्या, प्लेटा, डब्बे, गंज, वाटे, मिक्सरची भांडी वगैरे मी अशा पद्धतीने ठेवलेली आहेत. सध्या तर माझ्याकडे भांड्यांची रॅक नसल्यामुळे असेच भांडे ठेवते. बेसिंगखाली पाय पुसणी आहे. चरवीमध्ये पिण्याचं पाणी भरून ठेवलेलं आहे. सर्वात वरती सोपसुपारीचा ट्रे आहे. त्याच्याच बाजूला इडली पात्र आणि अप्प्याचं पात्र आहे आणि त्या स्टीलच्या डब्यांमध्ये दाडया, शेंगदाणे, ड्रायफ्रूट्स ठेवलेले आहेत. त्याच्याच खाली सर्व प्लास्टिकचे डबे आहेत. त्यामध्ये मला रेग्युलर लागणाऱ्या डाळी आहेत आणि तिखट, मीठ, हळद, कडधान्य, खडे मसाले वगैरे आहेत. त्याच्याच खाली या 4 स्टीलच्या डब्यांमध्ये चिप्स, कुरवड्या, पापड, शेवया, जिरं, धने ठेवलेले आहेत. परत इथे या 3 जर्मरच्या डब्यांमध्ये तांदूळ ठेवलेले आहेत आणि सर्वात खाली या स्टीलच्या ड्राममध्ये थोडाफार किराणा ठेवलेला आहे. कशी वाटली माझी छोटीशी किचन? कमेंटमध्ये नक्की कळवा. मला वाटते आजचा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेलच. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.